नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 2 एप्रिलच्या भागामध्ये आता गंगाधर शास्त्री इथं म्हणत असतात, आज आपण इथे जमलो आहोत त्याचे कारण सर्वांना माहितीच आहे. आज या मंदिरात गोपाळ हरिपंत सिद्धये या बुद्धिमान अभ्यासू मुलाचा सत्कार करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. तेव्हा गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, तर गोपाळ हरी सिद्धये यांचे वडील हरिपंत हे पेशवाईतील सरसेनापती बापू गोखले यांचे फडणीस होते. त्यांना देशमुखीचे वतन मिळाले आणि म्हणूनच त्यांना देशमुख म्हणतात. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर परत सर्वजण टाळ्या वाजवू लागतात. आणि त्यानंतर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, गोपाळराव 13 वर्षाचे असताना हरिपंत देवाघरी गेले, परंतु न खचता या गोपाळने चिकाटीने अभ्यास केला. जात्यात हुशार हा मुलगा याने ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध यांचा अभ्यास केला. हे ग्रंथ मुखोद्गत केले. ही काही सामान्य बाब नाही. असा हा गोपाळ 1841 मध्ये इंग्रजी शाळेत दाखल झाला आणि तेथील सर्व अभ्यास 3 वर्षात पूर्ण केला. आणि असं ते सर्व काही गोपाळबद्दल पुढं सांगत असतात. आणि ते ऐकत असताना इकडे ज्योतीला आणि दादांना सुद्धा त्याचं अप्रूप वाटत असतं. तर त्यानंतर गंगाधर शास्त्री म्हणतात, आणि त्यानंतर आजवर ती परीक्षा एवढ्या गुणांनी उत्तीर्ण होणारा दुसरा कोणीही नाही. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर परत सर्वजण जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात. आणि त्यानंतर म्हणतात, असा हा गुणी मुलगा आणि त्यानंतर अनेक परीक्षा उत्तीर्ण झाला. त्याने नुकतीच सरकारी मुन्सिबीची परीक्षा दिली आणि त्यामध्ये तो पहिला आला. समस्त पुणेकरांच्या वतीने मी त्यांचा सत्कार करतो. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सर्वजण परत टाळ्या वाजवू लागतात. आणि आता गंगाधर शास्त्री उठतात आणि गोपाळ समोर जातात आणि हार घेऊन त्याच्या गळ्यामध्ये घालतात. आणि तेव्हा टाळ्यांचा गजर तर खूप जोराने होत असतो. आणि त्यानंतर आता गंगाधर शास्त्री गोपाळला पुष्पगुच्छसुद्धा देतात. आणि त्यानंतर त्याला बसायला सांगून परत आपण सुद्धा जाऊन बसतात. आणि तेव्हा टाळ्या तर वाजतच राहत असतात. आणि गोपाळला ते खूप अप्रूप वाटत असतं, त्याला खूप छान वाटत असतं. आणि त्यानंतर मित्रांनो आता ज्योतीसुद्धा एकदमच पुढे येतो आणि त्याच्या हातामध्ये पुष्पगुच्छ असतं. आणि त्यानंतर गोपाळसमोर जाऊन तो गोपाळला म्हणतो, माय हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू. आणि त्यानं असं म्हटल्यानंतर सगळ्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि सगळेजण डोळे मोठे करूनच बघत असतात. तर ज्योती पुढं म्हणतो, सर आय फील मच प्राईड फॉर धिस सक्सेस इन धिस एक्झामिनेशन. आणि असं त्याने म्हटल्यानंतर इकडे गंगाधर शास्त्रींच्या तर भुवयाच उंच होतात. आणि आता असं सगळं काही बोलून ज्योती ते पुष्पगुच्छ असतं तो गोपाळच्या हातामध्ये देतो. आणि तेव्हा गंगाधर शास्त्री तर हेरंबकडं आणि त्याच्या साथीदाराकडं बघतच राहतात. आणि आता ते सगळं ज्योतीने बोलल्यानंतर इकडे दादांना सुद्धा त्याचा अभिमान वाटत असतो. तर तेव्हा आता गोपाळसुद्धा इंग्रजीमध्येच आता ज्योतीला उत्तर देतो. म्हणतो, ज्योती आय एम व्हेरी मच ओबिलाइज टू यू. तर तेव्हा आता इकडं ते सगळं ऐकत असताना हेरंब गंगाधर शास्त्रींना म्हणतो, बघा बघा इंग्रजी, चक्क साहेबाची भाषा बोलायला लागला हा माळ्याचा पोर. आणि त्यानंतर दुसरासुद्धा गंगाधर शास्त्रींना म्हणतो, हे काही चांगलं नाही बरे. आणि त्यानंतर हेरंब म्हणतो, मी म्हणतो सत्कार एका ब्राह्मणाच्या मुलाचा. आणि सत्कार करणारे वेदपंडित गंगाधर शास्त्री आणि समोर सगळे ब्राह्मण मंडळ, आणि याची काय मध्ये लुडबुड. आणि तेव्हा आता इकडे गोपाळ पुढे ज्योतीला म्हणतो, मी खूप आभारी आहे, तू खूप छान सजावट केली आहेस हा, असं तो आता मंदिराकडे बघत म्हणतो. आणि तेव्हा अजून इकडे आता गंगाधर शास्त्रींना आणि बाकीच्यांना त्रास होत असतो. तर तेव्हा ज्योती आता गोपाळला म्हणतो, तुम्हाला आवडली ना, यातच सर्व आलं. तर तेव्हा आता गोपाळ त्या पुष्पगुच्छाकडे बघतो आणि म्हणतो, आणि ही फुलं कोणती आहेत, पहिल्यांदाच पाहतोय मी. तर तेव्हा ज्योती म्हणतो, ही लिलीची फुलं आहेत. तर तेव्हा गोपाळला सुद्धा काही कळत नाही आणि तो विचारतो, लिली. तर तेव्हा ज्योती सांगतो, हो ती युरोपियन आहेत. आणि तेव्हा आता परत बाकीच्या सगळ्यांना धक्का बसतो. तर तेव्हा गोपाळला तर ती फुलं खूपच आवडतात आणि तो म्हणतो, वा. तर तेव्हा ज्योती म्हणतो, मी आज या फुलांचा पहिल्यांदाच उपयोग केलेला आहे. आणि आता ते ऐकल्यानंतर गंगाधर शास्त्री मागून ओरडतात, काय, कसली ही फुले. तर तेव्हा गोपाळ त्यांना सांगतो, युरोपियन फुले आहेत.
माझ्या सत्कारासाठी पहिल्यांदा आणली ज्योतीने. तर तेव्हा गंगाधर शास्त्री अजून चिडतात आणि म्हणतात, काय आमच्या देवाधर्माच्या कार्यात ही असली विदेशी फुले? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता इकडे बाकीच्या सगळ्यांना धक्का बसतो. तर गंगाधर शास्त्री पुढे म्हणतात, मुद्दाम मुद्दाम ही फुलं घेऊन आलाय हा ज्योत्या. आणि ज्योतीला म्हणतात, ज्योत्या बाहेर फेक ती फुले. तर तेव्हा आता गोपाळ विचारतो, पण काय झालं? तर तेव्हा गंगाधर शास्त्री पुढे येतात आणि म्हणतात, अरे गोपाळ, कार्यक्रमाला बाट नाही का लागणार? तर तेव्हा गोपाळ म्हणत असतो, शास्त्री बुवा. तर तेव्हा गंगाधर शास्त्री ज्योतीला परत ओरडतात, ज्योत्या बाहेर फेक ती फुलं. विदेशी जातीची फुलं तू या मंदिरात आणलीसच कशी बाट लावायला? आणि तेव्हा आता इतका वेळ ज्योती शांतच असतो. आणि त्यानंतर आता तो थोडासा रागारागात मागे वळून त्यांच्याकडे बघतो आणि तो विचारतो, काय झालं? फुलांनी कसा बाट लागेल? फुलांना कुठलीही जात नसते. आणि तो असं बोलत असताना गोपाळला सुद्धा ते पटत असतं. आणि इकडं त्याची दोन मित्र उभा असतात, मोरोपंत आणि सदाशिव, त्यांना सुद्धा ते पटत असतं. तर तेव्हा ज्योती पुढं म्हणतो, फुलं अस्पृश्य नसतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, शास्त्रानुसार समुद्र ओलांडणं पाप आहे, मग 7 समुद्रापलीकडून आलेलं सगळंच वर्ज्य आहे. तर तेव्हा ज्योती विचारतो, म्हणजे शिक्षणही ज्याचा तुम्ही सत्कार केला तेही 7 समुद्रापलीकडूनच आलेलं आहे? आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता गंगाधर शास्त्री मात्र गप्पच होतात. आणि इकडे गोपाळ मात्र थोडासा हसत असतो. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री दंगा करू लागतात, म्हणतात, बघा बघा याची भाषा बघा. आणि म्हणतात, अरे मी मंदिराबद्दल बोलतोय, परधर्मातील फुले आपल्या देवाला कशी जातील? तर तेव्हा ज्योती म्हणतो, ही फुलं परधर्मातील जरी असली तरी सुद्धा छान सुगंध देतात, छान दिसतात, या समारंभाची शोभा वाढवतात. आणि 7 समुद्रापलीकडून जरी आलेली असली तरी सुद्धा या भगवंताने निर्माण केलेल्या पृथ्वीतलावरच उगवलेली आहेत ती. आणि असं आता ज्योती बोलत असताना हे सगळे तर आगपाकड होत असतात. पण गोपाळ म्हणतो, खरं आहे ज्योतीचं, ही फुलं सुंदर आणि मोहक आहेत. तर तेव्हा गंगाधर शास्त्री त्याला म्हणतात, तुम्ही याच्या नादाला लागू नका गोपाळराव, हा माळ्याचा पोर शिक्षण घेतोय, वरचढ होऊ पाहतोय. तर तेव्हा ज्योती म्हणतो, पंत, शिक्षण हे वरचढ होण्यासाठी नसतं, तर सगळ्यांना समान पातळीवरती आणण्यासाठी असतं. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता गोपाळला सुद्धा परत ते पटतं. तर ज्योती पुढं म्हणतो, ज्याने सगळे भेद मिटवता येतील. तर तेव्हा गंगाधर शास्त्री परत चिडतात आणि सगळ्यांना म्हणतात, बघा बघा याची भाषा बघा, उर्मटपणा बघा. आणि म्हणतात, तू जर शिकलास तर आम्हाला शास्त्र शिकवशील, आमच्या डोक्यावरती बसशील. आणि त्यानंतर आता थोडा वेळ थांबून गंगाधर शास्त्री म्हणतात, चल मीही पाहतो तुझी झेप किती आहे ते. या गोपाळ हरीसारखं अव्वल गुणांनी इंग्रजी परीक्षा पास होऊन दाखवशील? आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसतो. आणि ज्योतीसुद्धा त्यांच्याकडे बघतच राहतो. आणि दादा तर इकडे डोळेच मोठं करतात. तर गंगाधर शास्त्री परत ज्योतीला विचारतात, बोल, आहे हिम्मत? जर हारलास तर शास्त्रात ब्राह्मणांचे अपमान करण्यासाठी जी शिक्षा आहे ती भोगायला तयार राहा. आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर आता सगळ्यांना परत धक्का बसतो. म्हणजे इकडे मोरोपंत आणि सदाशिवला सुद्धा धक्का बसतो आणि दादांना सुद्धा धक्का बसतो. आणि त्यानंतर दादा तर एकदम धावतच पुढे येतात आणि हात जोडत म्हणतात, शास्त्री बुवा, माझ्या लेकाची ज्योतीची चूक झाली, माफ करा त्याला, तुमच्याशी हुज्जत घातली, माफ करा त्याला, शब्दाने शब्द वाढला, या वक्ताला त्याची चूक पोटात घ्या, त्याला कळत नाही की लहान तोंडी मोठा घास घेतोय म्हणून, म्या पाया पडतो देवा, असं म्हणून ते खाली वाकून नमस्कार करतात. आणि त्यानंतर ज्योतीवरती ओरडू लागतात, अरे ज्योती, तुला कळतं का रे बाबा कोणाशी कसं बोलावं ते? तू चल निघितनं, चल म्हणतोय ना तुला, असं ते म्हणत असतात. तर तेव्हा ज्योती दादा असं त्यांना म्हणत असतो. तर तेव्हा दादा म्हणतात, हे बघ बाप सांगतोय तुला, आपलं काम झालं इथलं, चल निघितनं. तर तेव्हा ज्योती तिथून हालायचं नावच घेत नाही. तर दादा परत ओरडतात, अरे ज्योती चल चल म्हणतोय ना तुला, असं म्हणून पुढे येतात आणि ज्योतीचा हात पकडतात आणि त्याला खेचत घेऊन जाऊ लागतात. तर आता गंगाधर शास्त्री म्हणतात, 7वीचं नाव काढल्यानंतर कसा पळ काढलाय बघा बघा. आणि असं आता गंगाधर शास्त्रीने म्हटल्यानंतर तिथे असलेले सर्वजण हसू लागतात. आणि तेव्हा हेरंब म्हणतो, अहो संपली सगळी अकड.
त्याला जात्यास हुशार असावं लागतं. आणि गंगाधर शास्त्री तर तेव्हा मोठमोठ्याने हसत असतात. आणि दादासुद्धा थांबलेले असतात आणि ज्योतिसुद्धा तिथेच थांबलेला असतो. आणि दादा तर आता ज्योतीकडे बघू लागतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अंगात धमक नाही आणि ब्राह्मणाची बरोबरी करायला निघाला हा. आणि तेव्हा परत सर्वजण मोठ्याने हसू लागतात. तर तेव्हा गंगाधर शास्त्री परत म्हणतात, अरे त्यासाठी उच्च कुलीन रक्त लागतं अंगात, कोणाचंही काम नाही. अरे बोलून चालून तू माळी फुले विकणारा, अरे तुझी अवकात ती काय, जा जा निघ. आणि तेव्हा आता दादा अखेर ते सगळं काही ऐकताना त्यांना असह्य होतं. आणि ते आता ज्योतीला म्हणतात, चल ज्योती असं म्हणून परत त्याला खेचत असतात. तर तेव्हा आता ज्योती मात्र आपला हात घट्ट थांबवतो आणि तो जागचा हालतच नाही. आणि त्यानंतर दादांच्या हातामधून आपला हात तो रागारागात सोडवून घेतो. आणि दादा मात्र काही न करता तिथेच तसंच स्तब्ध होऊन उभे राहतात. आणि त्यानंतर आता ज्योती मागे वळतो आणि परत जाऊन गंगाधर शास्त्रींच्या समोर उभा राहतो आणि त्यांच्या नजरेत नजर देतो आणि म्हणतो, गंगाधर पंथ, मी स्वीकारतो हे आवाहन. आणि असं आता ज्योतीने म्हटल्यानंतर आता यांना सगळ्यांना परत धक्का बसतो. पण इकडे मागे गोपाळ तर खुश झालेला असतो आणि मोरोपंत आणि सदाशिवसुद्धा खुश झालेले असतात. तर ज्योती पुढे म्हणतो, इंग्रजी 7वीची परीक्षा देईन आणि ती अव्वल गुणांनी उत्तीर्णही होईन. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर आता गंगाधर शास्त्रींना तर काही कळेनासच होतं. त्यांना परत मोठा धक्का बसतो आणि गोपाळ मात्र ज्योतीसाठी खुश झालेला असतो आणि त्याला ज्योतीचा अभिमान वाटत असतो. तर तेव्हा गंगाधर शास्त्री परत त्याला म्हणतात, विचार कर, जर हारलास तर या गंगाधर शास्त्र्याच्या घरी ओंकारेश्वराच्या कुंडातून कावडीतून पाणी आणून या शास्त्रीचे पाय धुवावे लागतील, तेही वर्षभर. आणि असं यांनी म्हटल्यानंतर आता दादांना खूप मोठा धक्का बसतो आणि इकडे मोरोपंत आणि सदाशिवला सुद्धा धक्का बसतो. तर गंगाधर शास्त्री परत ज्योतीला विचारतात, बोल, आहे मंजूर? तर तेव्हा दादा ज्योतीला म्हणतात, ज्योती, अरे येड्यासारखं वागू नकोस, चल इथनं. तर तेव्हा आता गंगाधर शास्त्री दादांना ओरडतात, गोंद्या तू थांब. आणि ज्योतीला परत विचारतात, बोल, आहे मंजूर? आणि तेव्हा त्यांचे सहकारी सुद्धा ओरडू लागतात, बोल, आहे का मंजूर? आणि ते एकसारखं ओरडत असतात, बोल, आहे का मंजूर, बोल, आहे का मंजूर. आणि हे सगळेजण मिळून एकत्र दंगा करत असतात. तर तेव्हा आता ज्योती आपला हात वर करतो आणि थांबा असं सगळ्यांना म्हणतो. तर तेव्हा सर्वजण एका झटक्यात शांत होतात. आणि आता ज्योती म्हणतो, मंजूर. आणि त्यानं असं म्हटल्यानंतर गोपाळला तर त्याचा खूप अभिमान वाटतो आणि त्याला तर तेच अपेक्षित असतं. तर तेव्हा ज्योती पुढे म्हणतो, मी ज्योती गोविंद फुले गंगाधर पंतांचं इंग्रजी इयत्ता 7वीचं परीक्षा उत्तीर्ण होण्याचं आवाहन स्वीकारतो. आणि असं त्यानं म्हटल्यानंतर दादांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे मोरोपंत आणि सदाशिवला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि बाकी सर्वजण सुद्धा खूप मोठ्या धक्क्यात असतात, कारण ज्योतीने खूप मोठं आव्हान पेललेलं असतं. पण इकडे गोपाळ मात्र ज्योतीसाठी खुश असतो, त्याला ते आवडलेलं असतं. आणि त्यानंतर आता ज्योती तिथून निघून जाऊ लागतो आणि तेव्हा मात्र आता सर्वजण शांत असतात. आणि आता ज्योती तिथून पुढे निघून गेल्यानंतर दादा त्याच्या मागे निघून जातात. पण गंगाधर शास्त्री मात्र खूप रागाला आलेले असतात. आणि त्यानंतर आता इकडे घरी सर्वजण बसलेले असतात आणि एकमेकांशी बोलत असतात. इतक्यातच आता दादा तिथं दंगा करत येतात. म्हणतात, देवा पांडुरंगा, कुठं दडलायस रे बाबा, का घोर लावलायस माझ्या जीवाला, अरे कुठल्या जन्मीचं पाप म्हणून छळतोयस मला. तर तेव्हा ज्योती हळू आवाजात म्हणत असतो, दादा ऐका ना माझं. तर दादा अजून जोरात त्याच्यावर ओरडतात, अरे काय ऐकायचं तुझं, मातीतच घालवायचं का तुला आमासनी. आणि तेव्हा आता पूर्ण घर शांत झालेलं असतं, सगळेजण धक्क्याने त्यांच्याकडेच बघत असतात. तर तेव्हा ज्योतीची आई आता विचारते, अहो पर काय झालंय, कशापायी ओरडताय पोरावर. तर तेव्हा दादा म्हणतात, काय झालं विचारा की, तुमच्या पोराला विचारा, ज्याचं भ्या होतं तेच माझ्या मोहरं यायला लागलं या. आणि दादा असं म्हणत असतात पण कोणाला काही कळतच नसतं. तर दादा म्हणतात, हे बघा अजून बी माझं अंग थरथर कापतं या. तर राजाराम म्हणतो, अहो दादा पर नेमकं झालंय काय ते तरी सांगा की. तर दादा म्हणतात, काय सांगायचं आणि काय ऐकायचं,
अरे यानं गंगाधर शास्त्र्यांच्या बरोबर पैज लावल्या, 7वी पास व्हायचाय. आणि ते ऐकल्यानंतर आता सगळ्यांना तर खूप मोठा धक्का बसतो. सगळेजण डोळे मोठे करूनच बघू लागतात. तर राजाराम तर काय असं म्हणून उठूनच उभा राहतो. तर सगुणावला सुद्धा धक्का बसलेला असतो आणि ती म्हणते, अगो बाई 7वी पास म्हणजे अवघड परीक्षा आहे 7वीची. तर दादा म्हणतात, अगं सगुणा ते मला माहीत आहे ग, पर शिकणाऱ्याला कुठं माहीत आहे, दिली पैज. तर सगुणाव म्हणते, आता मी काय म्हणते दादा, घेतले ना त्यानं पैज तर मग घेऊ देत, होईल तो 7वी पास. तर तेव्हा दादा म्हणतात, अगं सगुणा पण 7वी नापास झाला ना, त्या गंगाधर शास्त्रींच्या घरी पाणी भरावं लागल आणि त्याच पाण्यानं त्याचं पाय धुवावं लागल वर्षभर. आणि असं त्यांनी सांगितल्यानंतर आता राजाराम म्हणतो काय, आणि तेव्हा सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. तर आता पार्वती म्हणते, अव तात्यासाहेब एवढं हुशार माणूस नव्ह तुम्ही, मग असं कशापायी केलं. तर ज्योतीची आई सुद्धा म्हणते, अरे काय जरुरी होती याची, माघारी परत यायचं ना. तर ज्योती म्हणतो, अगं आई मी मुकाट्यानं माघारीच निघालो होतो, पण ते गंगाधर पंत असं तो म्हणत असताना दादा म्हणतात, त्यांनी खिजवलं होय का नाही, आणि यांच्यातला पैलवान जागा झाला, लागला जोर बैठका मारायला. त्याला वाटलं आपण लहुजी वस्तादांच्या तालमीत उभाय म्हणून, घे माती टाक खांद्यावर आणि दे सलामी. तर राजाराम म्हणतो, ज्योती तुझ्या या शिक्षणानं घरादाराची पार पिसं काढणार आहेस तू, असं दिसतंय बघ आता. आणि घरातले आता सगळेजण ज्योतीचा विरोध करत असतात. आणि ज्योतीची आई म्हणते, अरे ज्योती या भूदेवाशी पैजा म्हणजे भिकीचं डोहाळं आहेत, हे तू बरं केलं नाही सर. तर तेव्हा ज्योती म्हणतो, अगं पण आई असं तो बोलतच असतो, इतक्यातच आता रखमा तिकडून बया 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 करत येते आणि म्हणते, अव काय व हे समध्या पेटेतनं कनी हीच बोंबका उठल्या की ज्योतीनं पैज घेतल्या म्हणून, आणि विचारते खरंय का हे. बया माझा तर जीव घाबरा घुबरा झालाय बाबा, असं म्हणून ती नाटक करत असते. तर सगुणाव म्हणते, दादा तू ना जरा शांत घे. तर तेव्हा रखमा म्हणते, काय ग सगुणा, म्या आल्याची अडचण झाली काय तुला. हे बघ सगुणा, म्या काय दचा मा करणाऱ्यातली नाही, मला बी काळजी आहेच की, म्या बी काळजीपोटीच आली आहे. आणि ज्योतीला विचारते, आणि काय रे ज्योती तू असं कशापायी केलंस. तर तेव्हा ज्योती परत तेच सांगतो, काकू मी निघालोच होतो, पण त्या गंगाधर पंतांनी त्यांनी माझी लायकी काढली, अवकात काढली, जात काढली. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव तात्यासाहेब तरी बी घरला यायचं असतं तुम्ही निमूटपणे. तर तेव्हा दादा म्हणतात, अरे पण आपण का सांगायचं वाघाला की वाघा तुझ्या तोंडाला वास येतोय म्हणून, आणि सांगितलं तर काय होईल. तर रखमा म्हणते, चट्टमट्टच होणार की. तर राजाराम सुद्धा म्हणतो, कळलं आता. तर तेव्हा सगुणाव म्हणते, मी काय म्हणते दादा, त्या हरिगोपाळांचा मुलगा 7वी झाला तर त्याचा सत्कार करायचा, आणि आपलं लेकरू 7वी पास होण्याची पैज घेतय तर त्याच्यावर एवढा रागराग करतोय वय. म्हणजे मित्रांनो दरवेळीप्रमाणे आता सगुणाऊ परत ज्योतीच्या पाठीशी उभी राहते. तर ज्योती म्हणतो, मीही तेच म्हणतोय, तो 7वी झाला तर त्याचा सत्कार झाला, आणि मी नुसता उभा राहिलो तर पुण्यात एवढी चर्चा का, असा तो प्रश्न करतो. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अरे ज्योती त्या गंगाधर पंतांनी तिढा टाकलाय, तो तुला समजलाच नाही, त्यांनी बरोबर जाळं फेकलंय आणि त्यात तू आता अडकलाय बघ. तेव्हा ज्योती म्हणतो, नाही त्या जाळ्यात आता पंतच अडकतील. तर तेव्हा पार्वती म्हणते, नाही तात्यासाहेब, अव पंत लई बेरकी, अव गवळ्याच्या सुमनचं काय हाल केलं तुम्ही ऐकलत नव, तुम्हासनी तर ठाव आहे. तर ज्योतीची आई सुद्धा म्हणते, नाही नाही ज्योती, पर हे तुझं चुकलंच बरं का, हे काही चांगलं नाही झालं. तर ज्योती म्हणतो, उलट जे झालं ते चांगलंच झालं. तर दादा म्हणतात, अरे ज्योती तुझं हे चांगल्याचं दळण बंद कर, आणि त्याचा हात पकडत म्हणतात, आणि माझ्या संग चल. तर ज्योती विचारतो, कुठं. तर दादा म्हणतात, गंगाधर शास्त्र्यांच्या वाड्यावर. आणि तेव्हा सगळ्यांना परत धक्का बसतो. तर सगुणाव म्हणते, अरे कशाला दादा, तो नाही येणार हा. तर दादा आता जोरात ओरडतात, बास आता कोणी बी बोलायचं नाही. आणि परत ज्योतीचा हात पकडत म्हणतात, चल रे ज्योती. आणि तेव्हा ज्योतीला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, आणि तो दादांच्याकडे एकसारखा बघतच राहतो. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो, आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत दादा अजूनसुद्धा ज्योतीवरती ओरडत असतात. म्हणतात, अरे आपण जिंकलो तरी त्रास आणि हारलो तरी बी त्रासच. तर तेव्हा ज्योती म्हणतो, हारलो तर काय होईल, पंतांच्या घरी जाऊन मला पाणी भरायला लागेल ना, ते भरीन मी,
पण मी आता स्वतःला सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही. आणि तेव्हा एवढं सगळं होत असतं तर सावित्री मात्र शांतच असते. आणि त्यानंतर जेव्हा आता खोलीमध्ये आल्यानंतर ज्योती सावित्रीला विचारतो, मी एवढं सगळं काही बोलत होतो पण तू मात्र शांतच होतीस, तू काहीच बोलली नाहीस. तर तेव्हा सावित्री म्हणते, तुम्ही कदापि नापास नाही होणार आणि काय बी झालं तर त्या गंगाधर पंतांच्या घरी म्या तुम्हाला पाणी भरू नाही देणार. पुण्याच्या भर सभेत तुमचा सत्कार झालेला म्या बघणार. आणि असं ती सर्व काही बोलत असते. आणि ज्योतीला तर आता तिचं ते सगळं काही बोलणं असतं त्याचा अभिमान वाटत असतो आणि आधारसुद्धा वाटत असतो. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.